बदलापूर भाजपचे संघटन पर्व अंतर्गत पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड सुरू झाली असून भाजपने मंडल अध्यक्ष म्हणून निवड करताना ज्याचे वय 35 ते 45 असेल त्यांनाच पदासाठी संधी मिळणार असा नियम केल्याने अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवार परस्पर बाद झाले। बदलापूर शहरात पूर्व आणि पश्चिम भागात 2 मंडल अध्यक्ष नव्यानं निवडण्याचे निश्चित करण्यात आले होते। यामध्ये माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यात पुन्हा रस्सीखेच झाली। सध्या मूळचे भाजपचे आणि बाहेरून आलेले असे 2 गट भाजपमध्ये आहेत। माजी खासदार कपिल पाटील यांच्यासोबत बहुतांश मूळचे भाजप कार्यकर्ते आहेत, तर बाहेरून आलेले आमदार किसन कथोरे यांच्यासोबत अशी साधारणपणे विभागणी आहे। लोकसभेत भाजपचे उमेदवार पाडण्यात ज्यांनी कारवाया केल्या त्यांच्यावर मूळच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये चीड निर्माण झाली। त्याचे पडसाद या पक्षांतर्गत निवडणुकीत उमटले आहेत। पश्चिम मंडळ अध्यक्षपदासाठी मूळ भाजपकडून मनोज ढिले यांचे नाव चर्चेत होते, तर आमदार किसन कथोरे यांच्याकडून किरण भोईर यांचे नाव निश्चित करण्यात आले आणि यामध्ये शरद म्हात्रे यांचे कट्टर समर्थक असलेल्या आणि जुना निष्ठावंत कार्यकर्ते मनोज ढिले यांचे नाव मागे पडले असून माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असं बोललं जातंय। माजी नगरसेवक किरण भोईर हे आमदार किसन कथोरे यांचे कट्टर समर्थक असून त्यांचे विविध लोकोपयोगी प्रकल्प चर्चेत आहेत, परंतु या तरी लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका काय होती असा सवाल निष्ठावंत गट विचारत आहे। यावेळी पूर्व मंडल अध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक रमेश सोळसे यांची निवड झाली असल्याचं माध्यमातून सांगितलं जाते। आमदार किसन कथोरे यांचे निकटवर्ती असलेले रमेश सोळसे यांच्या स्पर्धेत निष्ठावंत गटाकडून भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मंगेश आळीकर आणि माजी खासदार कपिल पाटील समर्थक हर्षद घोरपडे यांच्या नावाची चर्चा होती। त्याआधी निलेश सांबरे यांचे समर्थक योगेश भोईर यांचे नाव समोर आले होते, परंतु शेवटी आमदार किसन कथोरे यांनी बाजी मारली। त्यामुळे या संघटनात्मक निवडीवर मूळ भाजपच्या गटाने आक्षेप नोंदवला आहे। या निवडी नसून युक्त्या झालेल्या आहेत। संघटनात्मक निवडणुका घेण्याचा फार्स केला गेला आहे असा आरोप त्यांनी केला आहे। या नियुक्त्या अंतिम झाल्यास आम्ही याबाबत जाहीर भूमिका घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। काही दिवसांपूर्वी या गटाने आपले जुने जीर्ण झालेले भाजपाचे कार्यालय उघडून तिथे पक्ष स्थापना दिन साजरा केला, पण आज या मूळच्या भाजपच्या कार्यकर्त्यांची अवस्था आपल्याच घरात उपऱ्यासारखी झाली आहे, तर इतर पक्षातील नेत्यांनी पक्षावर पूर्ण ताबा मिळवत असल्याचं दिसून येत आहे। लवकरच होणाऱ्या पालिका निवडणुकीत या मूळच्या भाजपचे नामोनिशाण संपून जाईल असं बोललं जात आहे।